सखी सावली काव्यांजली। हे काय यार, टिल्लू पिल्लू वस्तू घेऊन काय भातुकली खेळायचे? शी बाई, आता काय केलं मी? काय चुकलं माझं? तुझं काही चुकलं नाही, तुला जन्म दिला नाही हेच चुकलंय माझं। अगं ह्या वस्तू विकून वडापाव तरी मिळणार आहे का आपल्याला? मूर्खा कुठली। अगं आशू, आपल्याला पुढच्या आपल्या भविष्याची सोय करायची की नाही, त्यासाठी चांगल्या वस्तू पाहिजे। हे बघ, या घरात आहे की नाही चांदीची भांडी आहे, पाहिलंय मी। ही भांडी काही लोक लोणचं घालायला वापरणार आहे। आणि हे बघ, घरात आता वेगळी प्रकरणं चालू आहे, तणाव आहे, तेवढ्यातल्या तेवढ्यात आपण हात साफ करून घेऊ, काय म्हणतेस? असं काय? चालते। हो चल, आता हे सगळं जागेवर नेऊन ठेव आणि चांगल्या वस्तू उचल। हो काकू आणि आशू आमच्याच घरात चोरी करतायत, नक्की काय चाललंय यांच्या मनात? नाही श्रेष्ठा, पुन्हा ही चूक करू नकोस। एकदा मी तुला सोडलंय, मी परत तुला सोडणार नाही। त्यामुळे इथून पुढे माझ्या मंगळसूत्रापासून आणि माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं। मला लांब राहायला सांग। हा नवराज माझ्याकडे आला होता, विसरलीस? अगदी बरोबर आहे तुझं, मीच तुझ्याकडे आलो होतो आणि ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती। माझ्यावर खरं प्रेम काव्याने केलं। तू काय ग, तू वेळोवेळी फक्त माझा वापर करून घेतलास। त्यांच्याबरोबर राहणं ही तुझी फक्त एक कॉर्पोरेट डील होती श्रेष्ठा। अतिशय खोटारडी आणि स्वार्थी मुलगी आहेस तू। तुझ्यामुळे मी आयुष्यात भरकटलो। हे मोठ्या सौंदर्याला मोहित झालो, कुठलीही अपेक्षा न ठेवता, कुठलाही स्वार्थ न ठेवता काव्यानी माझ्यावर प्रेम केलं मनापासून। तू माहिती कशी आहेस श्रेष्ठा? एक आणि लोकांचे पैसे वापरून, लोकांच्या पैशांवर जगायचं, लोकांचा वापर करून त्यांना सोडून द्यायचं, ही लायकी आहे तुझी। आणि काव्या, मी तिच्याशी वाईट वागलो, तिची फसवणूक केली, तरीही तिने माझी साथ सोडली नाही। मी आणलेल्या एका छोट्याशा गजराने ती आनंदी होते, माझ्या चेहऱ्यावर स्माइल बघते आणि तिला आनंद होतो। तू हिचं कौतुक करतोस, माझी आणि हिची कंपॅरिझन होऊच शकत नाही। ही कायम माझ्या मागेच राहणार, माझ्या पुढे जाऊच शकत नाही। बरोबर आहे, तुझं आणि तिचं कंपॅरिझन होऊच शकत नाही। तू नेहमी पुढेच राहणार। अगं जिथे फायदा असेल, जिथे पैसा असेल, जिथे स्वार्थ असेल, तिथे तुझ्यासारख्या मुली पुढेच राहणार। पण जिथे संकटाचा सामना करायचा असेल, सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचं असेल, तिथे काव्यासारख्या मुली पुढे राहणार नेहमी। आणि तुला अजून एक सांगू, अशा मुलीनं कुठलंच क्रेडिट घेत नाही, त्यांना पुढे पुढे करायची गरज नाहीये, लोकांना दिसतं ते। श्रेष्ठा, मला माझ्या बायकोचा अभिमान, कौतुक आहे मला त्याचं। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काव्या माणूस म्हणून खूप उत्तम आहे, आणि तू माणूस म्हणून ना, अरे ही बावळट मूर्ख बाई। खूप झालं तुझं श्रेष्ठ। तुझं आणि माझा काहीही संबंध नाहीये। गेट आउट। नाही निघणार आहे, माझे पैसे मिळाल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाही।